बघा, स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे घेण्यासाठी किंवा कोणत्याही दुसऱ्या योजनेमध्ये किंवा स्कॉलरशिप घेण्यासाठी तुमचं बँक अकाउंट डीबीटी लिंक, डीबीटी आधार सीडिंग असणे आवश्यक असते। जर ते डीबीटी आधार सीडिंग नसेल तर कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया जमा न झाल्यामुळे जे काही त्यांचं जुनं अकाउंट होतं ते आधार सीडिंग ऍक्टिव्हेट नव्हतं, तर त्यामुळे त्या महिलांनी आता पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं आहे। आणि मी पण त्या टॉपिकवर भरपूर व्हिडिओ बनवले की पोस्ट बँकचं अकाउंट काढल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच आधार सीडिंग होणार आणि पुढच्या टप्प्यामध्ये लगेच पैसे आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। पण बघा, या ठिकाणी भरपूर महिलांनी चुकी केलेली आहे। पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढलं पण चुकीचं अकाउंट सुद्धा काढलेलं आहे। त्यामुळे भरपूर महिला अजूनही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या टप्प्यामध्ये येणाऱ्या 4500 रुपयाची वाट पाहत आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा सुद्धा झालेले आहे। पण भरपूर महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत 1500 रुपये जमा झाले, उरलेले 3000 रुपये आले नाही, तर काहींच्या खात्यामध्ये 4500 रुपये पूर्ण जमा झालेले आहे। तर बघा, आता तुम्ही कोणती चूक केलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आता ज्या महिलांचे डीबीटी अकाउंट सीडिंग ऍक्टिव्हेट नव्हते त्या महिलांनी पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढले आणि त्यामध्ये त्या महिलांनी चुकी केली। तर बघा, आता पोस्ट बँकमध्ये जे आहे ते दोन प्रकारचे अकाउंट काढले जाते। एक अकाउंट जे असते ते IPBP म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि दुसरं अकाउंट म्हणजे इंडिया पोस्ट बँकचं बचत खातं पासबुक वाला अकाउंट, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो। तर बघा, ज्या महिलांनी IPBP बँकचं अकाउंट काढलं त्यांच्या खात्यामध्ये नॉर्मली पैसे जमा झाले, त्यांच्या खात्यामध्ये आधार सीडिंग डीबीटी ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट झालं। आणि ज्या महिलांनी पोस्ट बँकचंच अकाउंट काढलं पण पासबुक वाला अकाउंट काढलं, जास्त पैसे दिले, जास्त डॉक्युमेंट दिले आणि अकाउंट काढण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ झाला। तर आता बघा, त्यांनी अकाउंट काढलं तर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही का ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण सर्वात आधी समजून घ्या की कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होईल। तर बघा, IPBP म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट फक्त 5 मिनिटांमध्ये निघते। त्यामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्ड, OTP आणि 200 रुपये देण्याची गरज असते। 5 मिनिटांमध्ये तुमचं अकाउंट काढून मिळते। त्यासोबत तुम्हाला एक प्लास्टिकचं व्हर्च्युअल कार्ड मिळते, त्यावर तुमचा अकाउंट नंबर आणि कस्टमर ID आणि QR कोड सुद्धा असतो। तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या लोकांनी IPBP बँकेचं अकाउंट काढलेलं आहे, पेमेंट बँकेचं अकाउंट काढलेलं आहे, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। आणि ज्या महिलांनी पोस्टमध्येच खातं काढलेलं आहे पण पोस्ट सेव्हिंग अकाउंट काढलेलं आहे, बचत खातं काढलेलं आहे, पुस्तकवाला खातं काढलेलं आहे, त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही। तर बघा, आता ज्यांनी पोस्टाचं खातं काढलं, IPBPचं खातं काढलं तर पैसे जमा होणार आहे। जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत 1 रुपया जमा झालेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे, कारण ते ऑटोमॅटिक डीबीटी सीडिंग ऍक्टिव्हेट असते। आणि ज्यांनी पुस्तकवाला अकाउंट काढलं म्हणजे बचत सेव्हिंग खातं काढलं, पोस्टाचं जे आहे ते सेव्हिंग अकाउंट काढलं आहे, तर त्यांना चेक करायचं आहे की आपलं अकाउंट आधार सीडिंग झालं आहे का, डीबीटी आधार सीडिंग ते ऍक्टिव्हेट झालं का, त्यानंतरच त्यांना समजेल की आपल्या पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे येईल का। यामध्ये महिलांची चुकी झालेली आहे। IPBP बँकचं अकाउंट काढायचं तर पोस्ट बँकचं बचत खातं काढलं। तर बघा, पोस्ट ऑफिसमध्ये दोन प्रकारचे बँक अकाउंट आहे, एक पोस्टाचं जनरल बचत अकाउंट आणि दुसरं म्हणजे IPBP बँकचं पेमेंट खातं। त्यामध्ये तुम्हाला कार्ड मिळते आणि या अकाउंटमध्ये तुम्हाला जे आहे ते फक्त पासबुक मिळते। पण IPBP अकाउंटमध्ये जे आहे ते आधार सीडिंग तुमचं ऑलरेडी ऍक्टिव्हेट होते। तर बघा, या ठिकाणी महाडीपीटी पोर्टलवर सुद्धा IPBP बँकलाच या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे की कोणतीही शिष्यवृत्ती किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला IPBP म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकचंच अकाउंट काढायचं आहे। त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होणार। आणि ज्यांनी IPBP बँकचं अकाउंट काढलं आणि त्यांच्या खात्यामध्ये जर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर लवकरच ते जमा होणार, कारण ऑटोमॅटिक आधार सीडिंग होऊन जाते। अजूनपर्यंत तुम्हाला SMS आलेला नसेल तर मी काल व्हिडिओ टाकलेला आहे की इंटरनेट बँकिंग तुमच्या मोबाईलवरून कशी सुरू करायची आणि ॲपवरून कसं चेक करायचं की तुमचं पैसे आले आहे की नाही किंवा तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्हेट झाला आहे की नाही, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या। तर बघा, मी सकाळी यूट्यूबवर कम्युनिटी पोल सुद्धा टाकलेला होता की दोनपैकी कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे, IPBP बँकमध्ये जमा झाले की पोस्टाच्या बचत खात्यामध्ये जमा झाले, तर 80% पेक्षा जास्त लोकांनी जे आहे ते IPBP पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची जे आहे ते वोटिंग केलेली आहे। आणि जवळपास 10 ते 14% लोकांनी सांगितलेलं आहे की आमचे पोस्टाच्या बचत खात्यामध्ये, सेव्हिंग खात्यामध्ये पैसे जमा झाले। तर बघा, त्या खात्यामध्ये पैसे कसे जमा झाले, तर ते त्यांचं जुनं अकाउंट असेल किंवा त्यांनी ऑलरेडी कोणत्या तरी योजनेचा लाभ घेतला असेल किंवा त्यांनी अर्ज भरून ते खातं डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट करून घेतलं असेल। तर आता पोस्टाच्याच खात्यामध्ये महिलांचे पैसे जमा झाले असं नाही, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँकमध्ये सुद्धा महिलांचे खाते आहेत, त्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले। त्याच प्रकारे त्यांचे पासबुकवरच्या अकाउंटवर सुद्धा पैसे जमा
झालेली आहे। तर आता पुढला शेवटचा प्रश्न, तर आता तुम्ही IPBP बँकचं अकाउंट काढलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार हे 100% गॅरंटी आहे। आज येणार नाही तर उद्या नक्की येणार आहे। आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही आता पासबुक अकाउंट काढलं तर आता त्याचं काय होणार? तर बघा, तुम्ही जर पुस्तकवाला पासबुकचं अकाउंट काढलं असेल पोस्ट बँकचं, तर तुम्हाला सर्वात आधी DBT आधार सीडिंग ते ॲक्टिवेट झालं का हे चेक करायचं आहे। जर नसेल झालं तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे, आम्हाला DBT आधार सीडिंग ॲक्टिवेट करून द्या। जर ते म्हणतील की होणार नाही तर तुम्ही सरळ 200 रुपयेवालं जे आहे ते IPBPचं अकाउंट काढा, त्यामध्ये तुम्हाला कार्ड मिळते आणि 2 ते 3 दिवसात तुमचं अकाउंट आधार सीडिंग होऊन जाईल आणि लगेच पैसे येणार नाही। बघा, आता भरपूर कमेंट आलेले आहे आपल्याला, या ठिकाणी तुम्ही कमेंट पाहू शकता। भरपूर कमेंट आलेला आहे की पैसे आले नाही, पैसे आले नाही, आणि भरपूर कमेंट अशा सुद्धा आहे की 4500 आले, 1500 आले, पैसे जमा झाले। तर बघा, जेव्हा तुमचं DBT आधार सीडिंग होईल तेव्हा लगेच तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येणार नाही। तुम्ही IPBP बँकचं अकाउंट काढलं, 24 घंट्यामध्ये ॲक्टिवेट झालं तर तुम्हाला लगेच 2-3 दिवसामध्ये पैसे येणार नाही। तर तुमचे पैसे केव्हा येतील? जेव्हा सरकार यादीमध्ये तुमचं नाव, जेव्हा आता नवीन यादीमध्ये नाव तुमचं जाईल की आता तुमचं DBT अकाउंट ॲक्टिवेट झालेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळेल। कमेंटमध्ये मी भरपूर वाचत आहे की पैसे आले नाही, पैसे आले नाही, अकाउंट सीडिंग ॲक्टिवेट आहे, सर्व ओके आहे, DBT लिंक आहे। पण बघा, जर तुमचं नवीन अकाउंट ॲक्टिवेट झालं असेल, नवीन DBT ॲक्टिवेट तुम्ही केलं असेल तर तुम्हाला लगेच पैसे मिळणार नाही। येणाऱ्या पुढच्या यादीमध्ये तुमचे पैसे टाकले जाणार आहे। बघा, आता भरपूर महिलांचे जे आहे ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्याचे 4500 म्हणजे 4500 रुपये जमा व्हायला पाहिजे होते, पण त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहे। तर आता त्यांना काय करायचं आहे? त्यांना सरळ जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा पंचायत समिती या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक योजनेचं जे आहे एक ऑफिस असते आस्थापना विभागामध्ये, आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला अजूनपर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये आलेले आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायची आहे। त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच या ठिकाणी मार्ग नाही आणि ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे तुम्ही कंप्लीट करू शकत नाही। एकच तुम्हाला मार्ग उरलेला आहे, तुम्ही जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये भेट द्या किंवा पंचायत समिती ऑफिसमध्ये तालुक्याला भेट द्या आणि त्यांना सांगा की आम्हाला 4500 ऐवजी 1500 रुपये आलेले आहेत। तर बघा, आता DBT सीडिंग ऑनलाईन ॲक्टिव्ह आहे की नाही कसं चेक करायचं? तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला NPCI असं सर्च करायचं आहे। पहिल्या नंबरची वेबसाईट दिसून येईल, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे, खाली जायचं आहे, तुम्हाला कन्झ्युमरच्या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंगवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर बाजूला तुम्हाला व्हाईट कलरचा एक ॲरो दिसून येईल, त्यावर क्लिक करून तुम्हाला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार नंबरवर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं DBT आधार सीडिंग लिंक ॲक्टिव्ह आहे की नाही, कोणत्या बँकेमध्ये ॲक्टिव्ह आहे ते या ठिकाणी दाखवले जाईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।